कढीपत्ता हा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे, कारण यामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, मल्टीव्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असल्यामुळे कढीपत्ता हा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे। कढीपत्त्याचे रोज सेवन केल्यामुळे पचनक्रिया ही व्यवस्थित राहते। तर आज आपण बनवणार आहोत अशीच बहुउपयोगी कढीपत्त्याची चटणी। त्यासाठी मी एक फांदी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे, तर त्याचं एक बाउल पानं निघाली आहे। तर चला आता कढीपत्त्याची चटणी बनवायला सुरुवात करूया। प्रत्येक भागामध्ये ही चटणी बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे। तर आता कढई गरम झालेली आहे। आता यामध्ये मी 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये मी 2 चमचे जिरे घातलेले आहे, अर्धा चमचा धना घातलेला आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहे। आता हे आपण कमी गॅसवर थोडंसं भाजून घेऊया। हे भाजून झालं की यामध्ये आपण तीळ घालून घेणार आहोत। तर मी इथे 2 चमचे तीळ घेतलेले आहे आणि 2 चमचा डाळ्या घेतलेल्या आहे। म्हणजे आता हे सगळं भाजत असताना मी गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे। आता या सगळ्या वस्तू आपल्याला छानपैकी भाजून घ्यायच्या आहे। भाजत असताना आपण एक वस्तू मी घालून घेत आहे, कारण हे पटकन भाजले जातात आणि एकदम न घालता मी एक घालून घेत आहे, म्हणजे सगळ्या खमंग अशा भाजल्या जातील। तर यामध्ये मी 3 चमचे सुकं खोबरं घातलेलं आहे। आता हे पण आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे। तर चला आता आपण हे भाजून घेऊया। तर खोबरं आपलं छानपैकी भाजून झालेलं आहे। बघू शकता किती छानपैकी आपलं हे सगळं भाजलं गेलेलं आहे। आता हे काढून घेऊया। तर आता हे सगळं मी काढून थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आता त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे। तर मी ते 2 ते 3 चमचे शेंगदाणे घेतलेले आहे आणि शेंगदाणे पण आपल्याला छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहे, फक्त जाळायचे नाही, तर आतून चांगले भाजले गेले पाहिजे। तर शेंगदाणे आपले चांगले भाजले गेलेले आहे। तर आता आपण हे काढून घेऊया। तर आता हे शेंगदाणे पण आपण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया। शेंगदाणे काढून झालेले आहे। आता त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला मिरच्या भाजायच्या आहेत। तर मी इथे 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहे, पण या कमी तिखटवाल्या आहे आणि ह्या पण आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहे। तर मिरच्या पण आपल्या चांगल्या भाजून झालेल्या आहे, काढून घेऊया आणि त्यामधलं जे उरलेलं थोडं तेल होतं ते पण मी काढून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊया आणि तो पण गरम करून घ्यायचा आहे, पूर्णपणे भाजायचा नाही, तर आपल्याला फक्त गरम करून घ्यायचा आहे। कढीपत्ता पण आपला छानपैकी गरम झालेला आहे। आता आपण हा पण काढून घेऊया। तर बघू शकता एकदम छानपैकी भाजला गेलेला आहे आणि जरा पण कलर बदललेला नाही। तर आपल्याला असाच कढीपत्ता भाजून घ्यायचा, त्यामुळे आपल्या चटणीचा कलरसुद्धा बदलत नाही। तर आता आपण हे काढून घेऊया आणि आता हे काढून झाल्यानंतर आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। तर आपली कढीपत्ता पण काढून झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। तर आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। केसांसाठी आणि स्किनसाठी ही चटणी खूपच लाभदायक आहे। तर आपल्याला 1 महिन्यामध्येच रिझल्ट मिळतो। नक्की तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल। तर आता हे आपण सगळं काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण चिंच घालूया। तर मी अर्धा इंच चिंच घालून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर हे मीठ न वापरता तुम्ही सैंधव मीठ पण वापरू शकता। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर एकदम दरदरीत अशी आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची आहे। एकदा बनवून ठेवली तरी ही महिनाभर आरामात टिकते। तर आता आपली चटणी वाटून झालेली आहे। तर आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तर बघू शकता एकदम छानपैकी आपली चटणी तयार झालेली आहे। आता ही बाउलमध्ये काढून घेऊया। तर आजच्या चटणीचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। तर कॅल्शियमने भरपूर अशी ही आपली आरोग्यदायी चटणी तयार झालेली आहे। तर ही चटणी आपण दही किंवा ताकासोबत खाऊ शकतो, पण मी तेल टाकून खाते, खूपच अप्रतिम लागते।